सोबत आहेत निखिल सर. ब्रो. हा, तर बघूयात मित्रांनो, आज आपण घाट सेक्शन आहे आज निखिलचा. तर घाटामध्ये कशा पद्धतीने काय क्वेरीज किंवा काय काळजी घेतली पाहिजे, घाट चालवत असताना कुठला गेअर ठेवला पाहिजे, ऑल ओव्हर घाटातली तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन किंवा माहिती, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. खूप सपोर्टिव्ह आणि घाटामध्ये जर नवीन लर्निंग मित्र असतील आपले तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे. तर कंटिन्यू सोबत राहा आपल्यासोबत. हां, तर हे बघ निखिल, आता आपला घाट सेक्शन चालू झालेलं आहे मित्रा. ठीक आहे. हा, घाटाचा जस्ट चढाचा पॅच आपण फेस करतोय. आता सगळ्यात आधी तर आपल्या घाटामध्ये गाडी चालवत असताना खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी असणारी कुठली, गाडीचा गिअर. ओके, गिअर कुठला असला पाहिजे, मोस्टली तर सेकंड गिअर असणं गरजेचं आहे. कारण काय आहे ना, आपण नवीन आहेत, आलं का लक्षात. हा, तर पर्सनली नवीन लर्निंग मित्र गाडी चालवत असताना कधी सेकंड गिअर ठेवायचा, जेणेकरून गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये राहते. घाट चढत असताना मोठली तर सेकंडच ठेवायचा. कारण का, त्याच्या पाठीमागचं तांत्रिक रिझन म्हणजे काय, रेस लावून धर. आता बघ, इथं स्पीड कमी झाली, हॉर्न दे ना, यांना हॉर्न दे. कधी हॉर्न दिल्याशिवाय ओव्हरटॅक करायचं नाही. गाडी आपली लेफ्ट साईडने ठेवायचं, होतं होईल तेवढं गाडी लेफ्ट साईडने ठेवायची. आणि त्यासोबतच जेव्हा कधी आपण ओव्हरटॅक करतो, बघायचं पुढचा डिस्टन्स लक्षात ठेवायचा आणि ट्रॅकवरती लक्ष ठेवायचं, हा ट्रॅक ओव्हरटॅक करायचा आहे का नाही आहे. बरेच छोटे छोटे क्वेरीज, छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेऊनच आपल्याला घाटामध्ये ड्रायव्हिंग करायचं आहे. गाडी लेफ्ट साईडने असणं खूप गरजेचे आहे, कारण आपल्याकडे तेवढं हे नसतं परफेक्टनेशन. त्यामुळं राईटला ठेवायचं नाही आहे. कोणी आपल्याला ओव्हरटॅक करत असेल तर त्याला जाऊ द्यायचं. आपली गाडी लेफ्टला राहिली तर तो व्यवस्थित राईट साईडने ओव्हरटॅक करू शकतो. ओके, आता तू 25-30, जास्तीत जास्त 30च्या रेंजने, 40 वगैरे जायचं नाही आहे. कारण आता ह्या टीमाने तर तुला ओव्हरटॅक बिलकुल करायचं नाही. येणाऱ्या गाड्यांचा अंदाज आहे आपल्याला नाही. जोपर्यंत आपल्याला समोरचं एक 100 मीटरचं अंतर दिसत नाही तोपर्यंत आपण ओव्हरटॅक करायच्या प्लॅनिंगला जायचं नाही. रेस लावून धर. तुला सांगतो कधी, आता बघ तुम्हाला समोरचा रस्ता दिसतोय, आता रेस दे, रेस दे. आता हॉर्न द्यायला एक. हा, आता बघ, हा थोडं लेफ्टला गेलाय पण आपल्याला चान्स नाही आहे पुढे, कारण येणाऱ्या गाड्या कंटिन्यू आहेत. हा बरोबर थांबलाय, तू राईटला ठेव थोडी गाडी अजून. बस, ह्या पॉईंटवरती तुझी गाडी राहू दे, राईटला घे. बस, आता परत कॉर्नर आहे, तो रिक्स पण नको घेऊ, थांब. हा, रेस लावून धर. आता रेस दे, आता रेस दे, लवकर रेस दे, हॉर्न दे, परत रेस दे, गे लेफ्टला. व्हेरी गुड. एकतर टर्निंगला करायचं नाही, केलं तर ॲक्टिव्ह पण असणं खूप गरजेचं आहे. आता बघ, आता कसं आहे, आपला पॅचेस हा कुठला चालू झालेला आहे मित्र, स्टार्टिंग पेज. ओके, आता सरळ चाललेलं आहे. आधी कॉर्नर होता त्यासोबत चढ होतं, पण आता सरळ आहे. जास्त टर्न वगैरे, टर्न तर आहे सोबतच, पण असा चढाचा आहे का, नाही आहे. तर आता तुझ्या गाडीचा थर्ड तू टाकू शकतो, क्लच दाब, थर्ड गिअर घे, जेणेकरून गाडीमध्ये आपल्या सॉफ्टनेस येतो. ओके, त्यानंतर आता घाटामध्ये चालवताना गिअरचा टॉपिक झाला. त्यानंतर सेकंड म्हणजे काय, आपल्या गाडी चालवत असताना लेफ्टला घे. आपली नजर खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक 5-10 मिनिटाला तुला राईटला लेफ्टला कंटिन्यू बघायचं आहे. घाट चढत असताना काळजी घेण्यासारख्या गोष्टी 2-4 म्हणजे आपला गिअर, आपलं लक्ष, आलं का लक्षात, आपल्या गाडीचा स्पीड, ओव्हरटॅक करायचं नॉलेज असणं गरजेचं आहे. लेफ्ट साईडने गाडी ठेव. कधी स्टार्टिंगला 10-15 वेळेस आपण जोपर्यंत घाट चढत नाही आहे, उतरत नाही, तोपर्यंत चढत असताना तर बिलकुल थर्ड घ्यायचा नाही आहे. ह्या रेंजने ठेवायचं, गाडी थोडी लेफ्ट साईडने ठेवायचं. समोरची कुठली गाडी येणार आहे काही आयडिया नाही आहे. एक हॉर्न दे, बस एकच. रेस लावून धर. प्रॉपर 25-30च्या रेंजने तुझी गाडी चालली तरी चालेल. ओके, तर तुला वाटलं माझी गाडी थोडीशी कमी स्पीडला आहे तर थोडंसं गिअर कमी करून तू चालवू शकतो सेकंडने. मोस्टली थर्ड केव्हा टाकायचं आहे, प्लेन रस्त्यावरती, प्लेन रस्ता. आता प्लेनच आहे, टर्न आहेत, काही प्रॉब्लेम नाही, पण प्लेन आहे आणि तुला डिस्टन्स खूप आहे. तर अशा ठिकाणी जेव्हा चान्स मिळेल ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा कधी तुम्हाला चान्स भेटेल, तुम्ही 100% थर्ड गिअर टाका. थर्ड गिअरनी काय होतं, तुम्हाला कॉन्फिडन्स येतो, गाडीमध्ये थोडंसं एक तेच सॉफ्टनेसपणा येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गाडीचं मायलेज हे आहे ना रिदममध्ये राहतो. मायलेज मार खाता नाही. तर सेकंडवरती जर आपण कंटिन्यू गाडी चालवत राहिलो, इंजनवरती लोड येतो, मायलेज कमी आपली गाडी दाखवते. तर आपल्याला जेव्हा चान्स भेटला तेव्हा आपल्याला, आता बघ पुढून लेफ्टला चढ आहे, तर आता क्लच दाबून सेकंड गिअर घे मित्रा. हे माझ्याकडे दाबून, हा सोड क्लच. झटका का जाणवली माहिती आहे, थोडा गाडीचा स्पीड कमी हवा होता, नसेल तर झटका नसते जाणवली. आता लेफ्टला घे माझ्याकडे, तर थोडं चढायला थांबू. घाटामध्ये गाडी चालवत असताना मित्रांनो लेफ्टला घे. आता थांबत असताना कधी पहिल्यांदा पार्किंग लाईट लावायची आणि मग ब्रेक करायचा, जेणेकरून पाठीमागच्याला कळलं पाहिजे. ओके,
हे हे जे वरती लिहिलेलं आहे अशा बोर्डांकडे इग्नोर नाही करायचं, बघायचं. वाच बरं काय ते. दरड कोसळण्याची शक्यता, घाटामध्ये वाहने थांबवू नये. आलं लक्षात. हा, हे छोटे छोटे जे गोष्टी आहेत ना मित्रांनो, हे पावसाच्या हे पावसाळ्यामध्ये आहे ना जास्त या गोष्टीची काळजी घ्यायचं. तरी प्रत्येकाने फक्त घाटामध्ये चालवत असताना ड्रायव्हिंगच नाही तर त्यासोबत कुठल्या बोर्डावरती काय दाखवलं जातं ह्याचं पण तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे निखिल, कसा होता एक्सपिरियन्स मित्र? आपण ऑफिसवरनं इथपर्यंत आलो. आता ह्याच्या आधीच पूर्ण काय होतं आपल्याला, ट्रॉफिक होतं. त्यानंतर थोडंसं आपण घाट चढलेलं आहे. आता अजून खूप डिस्टन्स घाटाचा राहिलेला आहे आपला. तर कसा एक्सपिरियन्स आहे तुझा याच्या आधीचा? याच्या आधीचा एक्सपिरियन्स छान झालाय आणि खूप काही शिकायला भेटलंय. ट्रॅफिक मध्ये कसं मॅनेज करायचं, काय मॅनेज करायचं, गाडी कुठपर्यंत नेऊन थांबवायची, सगळं काही सांगितलंय. तर आता आपण चढावावरती थांबलेलो आहेत. ओके, आता तुला सांगतो फर्स्ट गिअर म्हणजे आपली गाडी चढावरती कशी पिकअप करायची. आता फर्स्ट गिअर घे. फर्स्ट आहे ब्रेक सोड, पूर्ण ब्रेक सोड. हा थांब. ह्या गाडीला सेन्सर आहे त्यामुळं 4-5 सेकंद गाडी थांबली, पण कुठली अदर गाडी थांबत नाहीये. आता ब्रेक सोडला तर गाडी मागे जाते. तर अशा पॅचेसला आपल्याला काय करायचंय, बॉडीला व्हायब्रेशन जाणवतं ना मित्रा, तोपर्यंत क्लच सोडत यायचं. हळूहळू क्लच सोडत आहे, बॉडीला व्हायब्रेशन जाणवतंय. आता ब्रेक सोड, फक्त सोड ब्रेक, थांब. गाडी 3 ते 4 सेकंदाचा वेट घेते पण गाडी पिकअप करते आपली. आलं लक्षात. आता हळूहळू क्लच सोड आणि एक्सिलेटर दे. तर अशा पद्धतीनं तुला आहे ना घाटावरती गाडी वगैरे कधी थांबली तर असं थोडं पेशन्सली आहे ना क्लच दाब, सेकंड गिअर घे लगेच. हा, पार्किंग लाईट बंद कर. हा, आता थोडं लेफ्ट साईडला ठेव. आता थोडासा डिस्टन्स आहे पण गाडी थोडी होता येईल तेवढं लेफ्ट साईडने ठेवायचं, जेणेकरून काय होतं आपल्याला थोडं कंट्रोलमध्ये राहते. एखादी गाडी आपल्याला ओव्हरटेक करत असेल तर त्या गाडीला आपल्या गाडीचा त्रास नाही होणार अशी ड्रायव्हिंग करायचं, कारण आपल्याकडे तेवढं परफेक्शनेशन नाही आहे. ते गाडी लेफ्ट साईडने ठेवलेलं कधीही बेटर असतं. ओके, हे माझ्याकडे. आता परत डॅशबोर्डावरती बघ. डॅशबोर्डावरती बघून गिअर एक्सचेंज करायचे. किती दाखवतोय स्पीड? सरळ पुढे. स्पीड किती दाखवतोय? स्पीड दाखवतोय 30च्या वर. तर मित्रांनो, तुम्हाला गिअरचं नॉलेज असतं, त्यासोबत गिअर कधी टाकला पाहिजे, गिअर कधी कमी केला पाहिजे, या गोष्टी कळणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. राईटला घे, थोडी रेस लावून धर. राईटला घे, परत मिररला बघ. पहिले राईटचे मिरर बघायचं, मग ओव्हरटेक करायचं. जेवढा समोरचा डिस्टन्स मॅटर करतो का त्यापेक्षा आपल्याला राईट मॅटर करतो, कारण येणाऱ्या गाडी या राईट साईडने येतात. आलं का लक्षात? त्यांचा अंदाज घ्यायचा. क्लच दाब, चौथा गिअर घे, सोड क्लच. चौथा काय घेतला माहितीये? स्पीड डिस्टन्स आहे आपल्याला समोर आणि स्पीड मेंटेन करू शकतो, प्लेन रस्ता आहे. व्हेरी गुड, आलं लक्षात. हा, तर अशा पद्धतीने बरोबर तू उत्तर दिला. थोडं लेफ्ट साईडला ठेव. आता रिक्षाला हॉर्न दे, अजून एक हॉर्न दे. आता रेस तुझी कमी होते, स्पीड कमी होते. थर्ड गिअर घे लगेच. हा, सोड क्लच, दे रेस. आता गाडी तुझी व्यवस्थित 30च्या रेंजने आलेली, लगेच टायमिंग मध्ये असं गिअर एक्सचेंज करायचे. इंडिकेटर दे, रिक्षाला परत एक हॉर्न दे. राईटला बघत बघत काढ गाडी, रेस दे थोडा. आता रेस दे, घे राईटला अजून थोडी. परत ट्रॅकला घे, आपल्या घे ट्रॅकला गाडी. व्हेरी गुड. इंडिकेटर बंद कर, क्लच दाबून फोर्थ गिअर घे, सरळ मागे टाक, सोड क्लच, चल दे रेस. तर बघितलं, अशा पद्धतीने आपल्याला गिअर एक्सचेंज करत राहायचंय. पुढची कंडिशन आणि आपल्या गाडीचा गिअर, ह्या दोन्हीचे रिदम तुला ठेवायचं आहे, मेंटेन मध्ये ठेवायचं आहे. आलं का लक्षात? हे माझ्याकडे थोडी. हा, तर आता हा उन्हाळ्याचा पॅच आहे तर थोडंसं गाडी कंट्रोलमध्ये ठेवायचं. रोडवरती आहे ना, लेफ्टला घे, अजून लेफ्टला घे, लेफ्टला ठेव गाडी, लेफ्टला ठेव. हा, रेस लावून धर ना. चौथा गिअर आपल्या गाडीचा. स्पीड कमी झाला की इंजिन वरती लोड येतो. आता क्लच दाबून थर्ड गिअर घे, थर्ड गिअर घे, सरळ पुढे, सोड क्लच. आता 40च्या वरती जायचं नाहीये आपल्याला, ठीक आहे. थर्ड ठीक आहे. थर्डच्या तिसऱ्या गिअरवरती आपण अशा घाटामध्ये गाडी चालवायची. हा, तर मला सांगू शकतो मित्र, आपल्याकडे क्लास जॉईन करून कसा एक्सपिरियन्स होता? गाडी वगैरे जमते तुला ऑल ओव्हर? तुझा आता ऑल ओव्हर जमते गाडी. प्रॉपर नॉलेज भेटलंय, कधी कशी चालवायची, कशी पिकअप घ्यायचंय, कशी ट्रॅफिक मॅनेज करायचं आहे. ट्रॅक मध्ये असायला पाहिजे गाडी नेहमी, कंट्रोलिंग मध्ये. स्पीड वगैरे आपण चारही डोळ्यांनी मॅनेज केले गेले पाहिजे. बरोबर. खूप काही चांगला एक्सपिरियन्स होता क्लासेसचा.
दे रेस रेस लावून धर. घे माझ्याकडे घे. लगेच ट्रॅकमध्ये ठेव गाडी. ओव्हरटेक केले लगेच ट्रॅकला घेऊन द्यायचं गाडी. फक्त ज्या गाडीला ओव्हरटेक केलो त्या गाडीपेक्षा आपला डिस्टन्स थोडासा पुढे आलोय का आपण, ह्या गोष्टीची खात्री करायचं, मगच आपला ट्रॅकमध्ये घ्यायचे लगेच. आता बघ, आता चढ आहे. ओके. त्यानंतर आपला एक छोटासा मिनी बोगदा लागणार आहे, आपला कात्रचा जुना बोगदा. ओके. तर त्या टर्नलमध्ये जायच्या अगोदर तुला हेडलाईट ऑन करायच्यात गाडीचे. आपले हेडलाईट ऑन कर. इंडिकेटरला गोल फिरव. हा चल दे रेस. रेस लावून धर. घे माझ्याकडे. आता जाताना कधी रेस बिलकुल कमी करायचं. जेव्हा तू एंटर केला तुला असा ब्लँक स्पॉट दिसला का समोर, बिलकुल जसं मध्ये गेल्यानंतर मग ब्रेकचा पाय काढून रेसवरती घ्यायचं. आता लेफ्ट साईडला ठेव गाडी. हा समोरचा अंधाराने काय दिसते, हा इकडे लेफ्ट साईडला चेंबर आहे तो उघडे. ओके. तर जास्त गाडी आहे ना लेफ्टला पण नाही ठेवायची. दोन्ही मिररला बघत राहायचं कंटिन्युअसली. मिररच्या बेसवरतीच तुला हा घाट कम्प्लीट करायचा. चल रेस लावून धर परत. व्हेरी गुड. आता आपला घाट चढून झालेला आहे. आता घाट उतरतोय आपण. तर घाट उतरत असताना लेफ्टला घे. ब्रेकवरतीच पाय ठेव. आता सोड राईटला घे. क्लच बिलकुल सोड मित्रा. क्लच का दाबतोय मित्रांनो, अशी चूक बिलकुल करायची नाहीये. क्लच का दाबला, रिझन दे मला. एक्झॅक्टली लेफ्टला सोड. ब्रेक सोड. ब्रेक सोड. घे लेफ्टला माझ्याकडे. तू ब्रेक जरी केला ना तरी गाडी तुझी कंट्रोलला येते. गिअर कमी करायची गरज नाहीये, कारण थर्ड गिअर आहे ना तुझा. तर तुला आता बघ ऑलरेडी एक्सेलेटरचा तर संबंधच येत नाहीये. गिअर पण कमी नाही करायचं. थर्ड ठेवू शकतो, फक्त पाय तुझा ब्रेकवरती. लर्निंग मित्रांनो, घाट उतरत असताना आपला राईटचा पाय कंपल्सरी ब्रेकवरती असणं गरजेचं आहे. सोड ब्रेक, दाबू नको, फक्त सेफ झोन मध्ये ठेव. एवढा आताच ब्रेक केला तर गाडी इथंच थांबेल ना आपली. चालली आहे ना स्पीडमध्ये, एक्सेलेटरच्या ठिकाणी पाय ब्रेकवरती ठेव. तुला जरा वाटलं आउट ऑफ कंट्रोल आहे गाडी माझ्या, तर तू थोडासा ब्रेक करशील, ब्रेक दाबायचा, गाडी कंट्रोलला येते. आता हे बघ समोरनं गाडी डायरेक्ट अंगावरती येते असं वाटतं. थोडे अजून लेफ्टला घ्यायची. पाय ब्रेकवरती राहिला, कंट्रोल केला. हळूहळू जसं तू गाड्या फेस करशील तेवढं तुझी भीती कमी होते. सोड ब्रेक. चल. आता हा समोरचा 90 डिग्रीचा टर्न आहे. ओके. जाग्यात टर्न असल्यामुळे नाही येणाऱ्या गाड्यांचा बिलकुल अंदाज लागत नाही आपल्याला, किंवा कळतच नाही की समोरनं कुठली गाडी येते. तर आजच्या पॅसेजला आपल्याला काय करायचं, एक हॉर्न द्यायचा. आता समोर एक हॉर्न दे. आता बघ हे PMT कसं आली. आता लेफ्टला बघ, हा ओव्हरटेक करतोय. लेफ्टला घे गाडी आपली. घे लेफ्टला. चल रेस लावून धर मित्रा. दे रेस. हा. तर आता बघ आपण घाट चढला उतरला. ठीक आहे. आता बघ, आता थोडंसं एक 100 ते 200 मीटर अंतर गेल्यानंतर एक छोटासा मिनी बोगदा लागेल. त्याच्या खालनं आपल्याला काय करायचं, U-टर्न घ्यायचं. हा त्याला U-टर्न घेऊन आहे ना पलीकडच्या सर्व्हिस रोडने सरळ हायवेला जॉईन व्हायचं आहे आपल्याला. आता आपण हायवेला ड्रायव्हिंग करणार आहेत. थोडंसं लेफ्ट साईडला घे. स्टेप बाय स्टेप गिअर कमी करायचं. आता थर्ड आहे. ठीक आहे, जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही सध्या तरी. म्हणला ती कार गेली जायचंय का आपल्याला. ओके. हा समोरचा तुला दिसतोय. हा तिथून राईटला घ्यायचं. इंडिकेटर चालू ठेव. आता इथंच ब्रेकवर पाय घे. हा सेकंड घे. आता क्लच दाबून सेकंड. ओके. थोडा आणखीन ब्रेक करशील. आता समोर बघ येणारी गाडी पण येऊ शकते. एक हॉर्न देशील. घे राईटला अजून. क्लच सोड ना. क्लच काय एवढा दाबलाय. घे राईटला. घे राईटला लवकर. आता कर सरळ लवकर. बस. आता समोर एक हॉर्न दे. आता अशा ठिकाणी एकच वन वे सारखा रस्ता झाला. ओके. पूर्ण आपली गाडी पॅक झालेली आहे. तर समोर एक हॉर्न दे आणखीन एक. कोण कुठून येणार आहे आयडिया नाहीये, तर त्यांना ब्रेक का करतोय. दे रेस. राईटला घे. रेस दे. रेस दे. माझ्याकडे घे लवकर. घे लवकर. चल मित्र सेकंड गिअर आहे आपला. तो ब्रेक का करत होता मग की इकडनं येणारी गाडी दिसत नव्हती. बरोबर आहे तुझं. आय ॲग्री ब्रो. पण आपण जेव्हा हॉर्न दिलो गाडी सरळ ठेवायची. गाडीचा आपल्याला एकतर गिअर कमी करायचं किंवा क्लच तरी दाबायचा. गाडी बंद पडण्याचे चान्सेस असतात ना, त्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत का नाही मला सांग. मग रेस लावून धर. चल. आता पुढून आपल्याला हायवेला ऍड करायची गाडी. ठीक आहे. इंडिकेटर चालू ठेव राईटचा. सेकंड वरतीच ठेवायचं. ऍड केल्यानंतर मग गिअर चेंज करायचं. आता पुढून राईटला जायचं. इंडिकेटर चालू आहे. हायवेला गाडी ऍड करत असताना आधी मिररला बघत बघत घे येणाऱ्या गाड्यांचा. अरे पूर्ण काय क्लच दाबतोय तू. 50% क्लच दाब. घे माझ्याकडे. घे माझ्याकडे. माझ्याकडे घे. घे. डायरेक्टच नाही. हा येणाऱ्या गाड्या आहे ना एका ह्याच्यामध्ये असतात, स्पीडमध्ये असतात. तर त्यामुळं त्यांचं रिदम आपण बिघडवायचं नाहीये. त्यांना जाऊ द्यायचं आणि मगच आपली गाडी ऍड करायची. आता बंद कर इंडिकेटर.
गेअर एक एक स्टेप गेअर वाढव आता स्पीडच्या बेसवरती. चल रेस लावून धर. व्हेरी गुड. चल अशी माहिती लक्षात ठेवायची. असे जे बोर्ड असतात ना कधी हायवेला ड्रायव्हिंग करत असताना, आता हे जे चिन्ह असेच नाही दाखवत. पुढे आहे ना आपला नॅरो लाईन होणार आहेत. ओके, आता सर्व्हिस रोडनी येणाऱ्या गाड्या पण ॲड होणार हायवेला, हे दाखवण्याचं चिन्ह असतात. तर कधीही अशा चिन्हांना इग्नोर नाही करायचं. हायवेला खूप काळजीपूर्वक ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. रेस दे. हा स्पीड किती भेटतोय डॅशबोर्डावरती? 5 वगैरे. हा टाक ना 5वा टाक. 5वा कसं आहे तुझ्या साईडला प्रेस करून पुढे चल दे रेस. रेस लावून धर. लेफ्ट साईडला घे गाडी. घे माझ्याकडे आणखीन प्रॉपर. व्हेरी गुड. चल आता टर्न आहे, लाईन चेंज कर. मिडलला घे गाडी. इंडिकेटर दे. प्रॉपर मिडलच्या लाईनमध्ये ठेव गाडी. आता इंडिकेटर बंद कर. लाईन सोडायची नाहीये. आणि तुझ्या हाताची टेक्निक आता चेंज कर बरं. इथं पकड वरती. अलग लक्षात. ग्रिप आहे का ते ग्रिपमध्ये पकडायचं. आता ब्रेकवरती पाय ठेव. दाबू नको ब्रेक. हा फक्त पाय ठेव, कारण गाडी जरा जास्त स्पीड घेते ना. आता पुढे मोठा आपला काय आहे टर्नरला आहे. अशा टर्नर मध्ये आपल्याला काय करायचंय मित्रांनो, हेडलाईट ऑन कर. बरेच जण म्हणतात पार्किंग लाईट लावा. मी सांगतो पार्किंग लाईट लावायची नाही. RTOचा असा नियम आहे, इमर्जन्सी मध्येच आपल्याला पार्किंग लाईटचा यूज करायचा आहे. अन्यथा असं आपण पार्किंग लाईट लावून पाठीमागच्याला कन्फ्यूज नाही करू शकत. तर RTOचे नियम आपल्याला फॉलो करतच ड्रायव्हिंग करायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. आता लाईन चेंज नाही करायची, प्रॉपर एक स्पीड मेंटेन ठेवायचा आणि गाडी चालली जायची आपली. ठीक आहे. रेस लावून दर एकसारखा थोडासा. 5व्या गिअरला आहे गाडी आपली म्हणल्यानंतर कॉन्स्टंट 50 ते 60चं लिमिट आहे. तर तुला 50नीच राहायचंय. आणि लाईन नाही चेंज करायची. अशा टर्नल मध्ये गाडी चालवत असताना राईटली पण नाही आणि लेफ्टनी पण नाही, मिडल लाईनला ठेवायची गाडी आपली. ब्रेकवर पाय घे. 60च्या वरती बिलकुल जायचं नाहीये मित्रा. 5,000चा फाईन आहे. आपण ऑफिसला पोहोचायच्या अगोदर सरांकडे 5,000 रुपयाचा पावती पडेल. अलग लक्षात. मेसेज जाईल. असं नाही झालं पाहिजे, लक्षात ठेव. खूप ब्रेकवरती पाय ठेव. आता बघ इकडे काम चाललेलं आहे, तर कधी थोडं राईटला ठेवायचं. असं लक्ष ठेवायचं. रोडवरती कधी कंटिन्यू काम वगैरे चालू असतं, तर अशा टायमिंगला आपल्याला बघायचंय. कारण जर डायरेक्टली जर आपल्याला जर ते कळलं तर लगेच राईटचा इंडिकेटर द्यायचं, जेणेकरून पाठीमागच्याला बी कळत. कारण आपली गाडी समोर असल्यामुळे पाठीमागच्याला बिलकुल नाही कळत. ओके. हा जर असा डिस्टन्स असेल, काही काही आता बरेच वेळेस असं सरळ आहे, कोणी कोणी डायरेक्ट राईटला घ्यायचं. अशा चुका बिलकुल करायच्या नाही. ब्रेकवर पाय ठेव. आता हा अपघात क्षेत्र आहे, माहिती आहे ना. यमदेवाचं राज्य म्हणतात बरेच लोक याला. पण मी असं चुकीचं काहीतरी बोलत नाहीये. कुठल्याही स्पॉटला, कुठलाही जो असतो ना स्पॉट, हे कसं असतं चुकीचा नसतो. आपली ड्रायव्हिंग चुकीची असते थोडंसं. हा मी मान्य करतो की हा उताराचा पॅच आहे, ब्रेकवरती पाय असला पाहिजे, पण ड्रायव्हिंग स्किल आपली व्यवस्थित असेल, काळजीपूर्वक कुठलाही कार असतो किंवा हेविकल ड्रायव्हर असतील, व्यवस्थित चालवले तर स्पॉट मॅटर नाही करत. कसं असतं आपण आहे ना, उतार असल्यामुळे बरेच जण न्यूट्रल करतात, त्यामुळे इकडे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण जास्त असतात. हा गाडी स्लोप होतात. गाडीच ऑलरेडी घाटातनं निघाल्यानंतर, म्हणजे सॉरी, हा जो टर्नल आहे, टर्नलमधनं जसं आपण एंटर केलो, बाहेर आलो, तसं लोक काय करतात, सुसाट गाडी न्यूट्रल करतात. काय करतात, गाडी बंद करतात. त्याच्यामुळे इकडं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात. ब्रेकवरती पाय ठेव मित्रा. गाडी तुझी आहे ना 40च्या रेंजला ठेव, कारण इकडे 4,000ची पावती आहे, माहिती आहे का. क्लच दाब. गिअर कमी. थर्ड आहे ना, सेकंडला घे. सेकंडला घे, बिलकुल सेकंडला घे. जाऊ दे, 30च्या रेंजनी गाडी घे. कसं असतं मित्रा, प्रत्येक RTOचे नियम लागू करायचे. आता इथं स्पीड लिमिट 40 आहे, तर 40च्या आतच ठेवायचा. हा जो कॅमेरा आहे ना, रेस का देतो मित्रा. ब्रेकवरती पाय ठेव ना मित्रा, बिलकुल ब्रेकवरती पाय. हा कॅमेरा तुझी सेल्फी घेईल, पण पैसे सरांचे जातील. सरांचे पैसे गेले की माझ्या पगारावरती सर लक्ष टाकतील. ओके, एक्झॅक्टली. तर त्याचप्रमाणे मित्र, कसं वाटलं आजचा आपला घाट सेक्शन? चांगलं वाटलंय घाटचं सेक्शन. खूप काही शिकायला भेटलं घाटामध्ये. गाडी कशी चालवायची, काय चालवायची, कसं काय मॅनेज करायचंय. ऑल ओव्हर कसा एक्सपिरियन्स होता, नक्की लास्टचा एक फीडबॅक दे. ऑल ओव्हर सगळा काही चांगला एक्सपिरियन्स होता. क्लासला पण बेनिफिट झालाय. खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या याच्यात. गाडीची प्रॉपर नॉलेज भेटलंय. ठीक आहे. आता तू गाडी चालवू शकतो म्हणून पर्सनली.
हो चालू फील आलाय तुला? फील आलाय की पर्सनल गाडी मी घेऊन चालू शकतो. तर मित्रांनो, तर आजचा आपला व्हिडिओ इथेपर्यंतच होता. जर असंच तुम्हाला ड्रायव्हिंग शिकायची असेल, तर तुम्हाला आपला क्लास जॉईन करणं अशक्य असेल, तर तुम्ही आपला यूट्यूब पेज जॉईन करू शकता किंवा इंस्टाग्रामला आपण रोज ड्रायव्हिंग रिलेटेड व्हिडिओ शेअर करत असतो. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या गाडीचा नॉलेज आणि गाडी एक परफेक्ट ड्रायव्हर कसा घडतो किंवा कसा एक परफेक्ट ड्रायव्हर रोडवरती गाडी चालवतो, हे तुम्हाला मी परफेक्ट सोबत गाडी शिकवणार आहे. तर आपल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो करा आणि आपला यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि असेच